कुठे फेरी बघा आमचा कोकण किती सुंदर आहे. हे बघा, अजूनपर्यंत रायडर्स लोकांचे व्हिडिओज असे बघितले होते. आडवा आडवा की होतं ना वाढलं ना पाणी. तर आता आमचं जवळ जेवण आलं. झालंय आणि आता मी चाललोय पुढे. डायरेक्ट जाऊया ना गुहागरला जाऊया सॉरी डायरेक्टली. आता आणि बघा मगाशी पाणी किती आत होतं आणि आता किती पाणी फास्ट पुढे आले. बाय बाय करूया मुरुड बीचला आणि चला पुढे. बाय बाय, पाणी थोडं वरती आले. आता आम्ही जरा जातो इकडून जाताना परशुराम काय स्टॅच्यू आहे ना, हा एक्झॅक्टली काय बोलतात माहिती नाही मला. खूप जवळ जवळ आहेत. तर म्हटलं की आपल्याला आपण गुहागरला पण जायचं फेरीसाठी, तर थोडा लेट होईल. त्या हिशोबाने मग आम्ही आता निघालोय. तर जाताना आपल्याला काय काय दिसेल तर बघून जाऊ दे. त्या साईडला पण बरेचसे लोकेशन्स आहेत, जसे की सुवर्णगड. अजून 2-3 फोर्टची नावं सांगितली, पण आता ॲक्च्युली आम्ही खूप कंटाळलो आहे. परत मग पुढे जायला वाईट पण काही होणार, लेट होणार. त्याच्यामुळे सगळं स्किप करून पुढे गुहागर साईडला चाललो आहे आम्ही. भुईचं पाणी मिळेल. हे बघा मुलांची पिकनिक आले वाटते इकडे. हा बघा कसं चालतं. मुलं चाललेत बीचवरती एन्जॉय करायला. आता कसं राईट की लेफ्ट. शाळेची पिकनिक आहे ना. असंच आहे ना, असं झालं ना आपण. तो गडबडेल. इथून राईट मारलं होतं ना आपण. हा 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 दापोली काय कुठे कुठे यायचं आहे. गुहागरला ना. दादा दाभोळला जायचं आहे. हां हां अच्छा, तिकडे फेरीची सेवा असेल ना. आणि पेट्रोल पंप भेटेल जाताना. इथे भेटेल. 30 किलोमीटर आहे फेरीसाठी डिस्टन्स. आणि मेन म्हणजे जर तुम्ही इकडे येत आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची ना, एअरटेल आणि जिओला नेटवर्क नाही आहे. BSNLच आहे बहुतेक. आणि वोडाफोन लोकल तुम्हाला शॉपमध्ये हॉटेलमध्ये स्टे करता येईल. होमस्टेमध्ये वगैरे तिथे वायफाय भेटेल. तिथे आम्ही थांबलो तिथे पण आम्हाला वायफाय भेटेल चांगला. नेटचा स्पीड होता.
पेट्रोल पंप आला, पेट्रोल पंप अच्छा भरू पेट्रोल कसं आहे आपल्याकडे. अर्धी टाकी आहे आमच्याकडे तरी पण फुल करून घेतो. नेट आहे ना इथे एअरटेलला. हा पुढे जायला बोलते का आता. फुल करा ना. इथून ना दाभोळला जायचं आहे. दाभोळ. सरळ पुढे गेलात ना, हां पुढच्या सर्कलला बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हां त्या सर्कलमधनं राईट घ्या, 70 किलोमीटर दाभोळ. अच्छा गोवाघरला जायला तोच रूट आहे ना. दाभोळतनं जेटी, हां जेटीच्या पलीकडे वेल्लूरला जा, वेल्लूरवरनं वरती एंड्रॉइडला आणि एंड्रॉइडवरनं गोवाघर. अच्छा. गाडीची पण आपण आता पेटपूजा केली आहे. 680 रुपयाचं पेट्रोल भरलं आहे. हां ॲप लावलंय नाही
राईट आहे. तर तुम्ही मुरुड बीचकडनं येत आहे तर फॅक्टरी दारात काजू विक्री. कोकण फळ प्रक्रिया दापोली. हे बघा इकडे. बघूया. अलाउड असेल. रिलॅक्स पॉईंट इथे पार्किंग केली तरी चालेल. ऑटो तुला कुठे जाणार आहे? हां मसाला कसा? 350 पाव किलो 250 आणि प्लेनवाला? प्लेनवाला साईजवर आहेत 250 300 330. खूप सारे फ्लेवर आहेत ना. हा मसाला त्यामुळे आहे, आता हा काजू पुदिना फॅक्टरीमध्ये आहे, थांबलो. काजू हा शेजवान आहे, हा मंचुरियन, हा खारे तू कोणता घेते? मसाला. कॅरेमल मंचुरियन पण घेते ना. ह्याच्यामध्ये किती वेळ जातं आंबापोळीमध्ये? तो चेक कर नाही. ही कशी आहे? 90. घेऊ ही हां आंबापोळी. ही आपल्या कोणत्या आंब्याची आहे? रायवळ की हापूस आंबा आहे? हापूस रायवलची नाही. कोणती घेते? दोन्ही पण घे ना. कशाला एकच घ्या. अरे आपण माहिती नाही मी खातो ते. हा एक द्या आंबापोळी. हा एकच घेते ती. चालेल ठीक आहे. ठीक आहे मग दोन द्या. मसाला आहे शेजवान आहे. हा मसाला का? हा कुठे गेला? तर आम्ही काजू फॅक्टरीमधून निघालेलो आहोत. आता पुढचा प्रवास दापोली टू दाभोळ दाभोळला जाऊन आपण फेरी सर्व्हिस. गुहागरला जाणार आहे, कारण जर बाय रोड गेलो तर खूप जास्त उशीर होईल. ऑलरेडी आम्हाला इथे उशीर झाला आहे. बाय रोड गेलं तर किती 56 किलोमीटर ना. हां 56 किलोमीटर दाखवते आहे गुहागर. परत कालसारखंच शेवट रात्री पोहोचून काय अर्थ नाही, दिवस पूर्ण व्यस्त जातो. म्हणून म्हटलं की लवकरात लवकर जाऊ. आपण प्लॅन करतो प्रत्येक वेळी की नॉनस्टॉप जायचा, पण कोकण एवढं सुंदर आहे किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आपण स्किप नाही करू शकत. कुठे ना कुठे थांबायचं मन करतंच. आम्ही कोकणातले असून सुद्धा या गोष्टी एवढं आम्ही नाही बघितलेलं आहे. जसं की आता आपण बघितलं की काजू फॅक्टरी असते असेल किंवा पुढे जे आपण बीच बघितले आम्ही पहिले कधी नव्हतं पाहिलेलं. आम्ही कोकणवासी असून आम्ही कधी फॅक्टरी बघितली नव्हती या उभ्या आयुष्यात. काजूची फॅक्टरी
आज पहिल्यांदा बघितली. पण 8 वाजता आमच्यामुळे दिशाला तरी लवकर बघायला भेटली काजूची हो. फॅक्टरी. काय दिशा तू सांगू शकतो ना की मी काजूची फॅक्टरी बघितली म्हणून? हा, मी तिकडचे काजू उचलत होतो म्हणून हाताला चिक लागायला. पण परी आहे. लाल परी. 8 वाजता आपल्याला लालपरीचं दर्शन झालेलं आहे. घाट रस्ता वळणाचा. कुठला दाखवते अजून 22 किलोमीटर दाखवते दाभोळ. 22 किलोमीटर 20 किलोमीटर मध्ये 44-45 मिनिटं आहे ना? किती मिनिटं 36 दाखवते? 36 36 अर्धा तास आहे. दुसऱ्या बीचवर. बीचवर जायचं आहे ना? मग जायचं जाऊया ना आता आपण. डायरेक्ट दुसरा एक बीच. बापरे माती किती मस्त दिसते ना, लाल लाल एकदम. जांभळ्या दगडाची माती असते ना. रामत तांबे तो आहे ताजा. आपण आपल्या बाईकवरती फर्स्ट राईड काळ्या मातीत केली होती. बदलापूर टू अक्कलकोट गाणगापूर. सेकंड राईड लाल मातीमध्ये आपल्या कोकणात आपल्या गावी. मस्त वाटतंय. त्याने मॅप लावलाय ना गं? मॅप लावलाय ना त्याने? 21 किलोमीटर वळणावळाचे रस्ते आहेत. मस्त वाटतंय गाडी चालवायला, पण थोडंसं सांभाळून गाडी चालवायला पाहिजे. जंगलातून रस्ता जाते ना, जंगलामधून रस्ता चाललाय. वाव, ते भारी वाटते बघ. आमचं ते दत्तगुरूंचं मंदिर स्किप झालं. दत्त मंदिर स्किप झालं ना ते आपल्याकडनं, राहून गेलं ते. आपण आपल्या ह्याच्यामध्ये झालो पटापट. पण कसं पहिल्यांदा असेल त्यामुळे आपल्याला माहिती नाही कुठे काय आहे कसं वगैरे. तर नॉर्मली वेळ तिकडेच गेला जास्त, बीचवरती. एवढा समुद्र मोठा आम्ही पहिल्यांदाच बघितला. बीच बीच बघून आम्ही गारपणे वेडे झालो. जास्त करून आमचा दिशांग म्हटलं पागल झाला.
त्याला किती समुद्रामध्ये आंघोळ केली तरी पण त्याला अजून परत आई आता पण कुठे करायचं त्याला निघायचं आपण नव्हतं समुद्रात जायचं का मला आंघोळ करायची त्याला काय झालं या खाऱ्या पाण्यात जायचे हात खाजवतात अंग काळं पडतं आम्हाला नाही आम्हाला समुद्रात आंघोळ करायची मस्त शेणाचा वास येतो ना गोट्याचा ना गोट्याचा शेणाचा वास येतो मस्त वाटतंय आमचं पण गाव असंच आहे म्हटलं अचानक भयानकमध्ये ठरला आपला तसं आमचं प्लॅनिंग नव्हतं तो मित्र बोलला की त्याने एक रील पाठवली ती कोकणाचे बीचेस वगैरे मग बरेच दिवस दिवसात पण मागे लागला होता की आम्हाला बीचवर जायचं आहे बीचवरती जायचं आहे ओके बोललं त्याला जाऊया म्हणून पण त्याने ठरवलं होतं ॲक्च्युली ट्रेनने जायचं तसं मला राईड करायला आवडतं बाईक राईड करायला तर कन्व्हिन्स केलं बाईक घेऊन जाऊया असा व्ह्यू तुम्हाला ट्रेन बीचमधून तुम्हाला भेटणार नाही एन्जॉय करायला तो आपला दिसतोय तुम्हाला कॅमेरा हे बघा इकडे नारळीच्या बाग आहेत ना त्या नारळीच्या बाग आहेत ना केळीचे केळी आहेत पुढे नारळीच्या बाग आहेत ना हा असं तुला व्ह्यू तुला केळीच्या पण आहेत, नारळाच्या पण आहेत. ट्रेनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये भेट हे म्हटलं असा व्ह्यू थोडी ट्रेनमधून वगैरे बघायला भेटला असता सुपारीची बाग आहे हां सुपारी झाड आहेत नाही सुपारीची आहे छान कट्टे कट्टे बांधले त्याला ते बघा इकडे बघा आहे तुमच्या राईट
सुपारीचे आहेत का? मोठे नानडे नानटे. अरे मस्त गाव आहे बघ ना. ते झाड पण बघ ना किती जुनं वाटतं. आणि पिंपळ आहे ना? नाही असं झाड आहे. आंबे झाड. पोल्ट्री आहे. भारी भारी हे दिसतंय, व्ह्यू दिसतंय ना इथे. पण हिचीच बाग आहे. हां, मस्त ना, सुपारीची आहे ना. सुपारीचे आहेत ना हे. झाडं किती मस्त मोठे आहेत वाटतात ना ना. एवढे. हां, काय बोलते? सुपारीचे आहेत ना म्हणून हा, एवढे हे उंच बघ हे आहेत. बघ क्रिसमस ट्री आहे ना. इल्लू बघ क्रिसमस ट्री आहे की काय आहे? नाही तो नाही ना, तसंच वाटतंय काहीतरी. तरी ते पाणी कसं अडवलं. काय रे बघ. वाव. भारी आहे. वेडी वाकडी वळणे आणि सावकाश चालवा.
गाडीचं घेतलं. हा बघ सी हा ना मी तेच म्हणते कधीपासून दिसतंय. दिसला का दिशांक? सी खाली दिसला का? समुद्र आहे समुद्र. समुद्र ताम दिसेल पुढे. दिसतं ते बघ दिसतंय का बाहेर? हा बघ इथून दिसतोय बघ. ते बघ तू बघ थांब येते त्यांना. ते बघ दिसतं का? खाडी आहे ना खाडी पट्टा आहे तिकडे समुद्र पुढे. उतरू की? थांबे साईडला. उतरू की? आम्ही साईडला घेतो. मी तू उडी मार खाली आणि जा. तिकडे गाव पण किती छान दिसतं ना. ये इकडे दिशा. त्याला नको उतरू दिशा. कुठे फेरी? बघा सांगलीकर आमचा कोकण किती सुंदर आहे. हे बघा. नको नको उतरू नका. ते छान सुंदर व्ह्यू आहे ना इथून. हे गाव बघ ना किती छान आहे ते बघ. दिसतंय तुला? ते बघा आवाज येतोय ना बोटचा है ना. ती घरं बघ ना सगळे चारी बाजून पूर्ण हे बाग आहे ना. बागात किती कसली झाड आहेत ती. बागच आहे ना ती जास्त करून नारळाची वगैरे? सुपारीच्या बागा आहेत. हम्म. चला मला येऊन मिळाले. ठीक आहे दादा. आत्ताच जस्ट मागे थांबलो होतो आम्ही. लोक आले. तू असं का वागतोय रे? मस्तपैकी एक मूर्ख छोटासा लोकांचं व्ह्यू तुझं कानामध्ये ऐकायला एन्जॉय येत केल्यानंतर नाही? आपण पुढे चाललेलो जेटनी फेरी सर्व्हिस साईड रोडला. होते ना तिकडे जायचं दिसा खाली आपल्याला रूट तसंच दाखवतोय असा असा ऑलमोस्ट 1 किलोमीटर 2 मिनिटचा डिस्टन्स आहे. म्हणजे आलोच आपण. 1 किलोमीटर दाखवते मॅडम. 1 किलोमीटर दाखवते 2 मिनिटं. पोचलो म्हणजे ना किती वाजले? तेच वरून आपण बघत झाला तो लवकर पोचतो आपण. वाजले किती 4:30. तर आपण ना येताना दापोली टू दाभोळ एक मस्तपैकी तीच काजू फॅक्टरी आहे जे आपण मध्ये थांबलो. त्याचा एक सेपरेट आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा. त्या दादाने तिला मस्त माहिती दिलेली आहे कशी काजू प्रोसेस होतात ते. त्यांची पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली आहे आपल्याला. आणि जे काजू रिअल
मार्केटमध्ये जे भेटतात सगळेच भेटत नाही, त्याची पण त्या डिटेलमध्ये माहिती दिली त्याच्यामध्ये काजू मार्केटमध्ये सगळे काय आपल्या ह्या गोष्टी पण पहिल्यांदाच ऐकल्या, आम्ही पण पहिल्यांदाच ऐकल्या ह्या गोष्टी. तेव्हा इकडे पण मस्त एक बाग लागले. त्याचीच आहे ना बाग, सुपारीची आणि समोरची आपली लालपरी दाभोळ टू जायला धुळा उडत गेला पुढे. पुरातन आहे काय, किल्ला आहे, मंदिर आहे, काय काहीतरी आहे. फेरी बोटीकडे आहेत बरोबर, फेरी बोट या साईड. ओ वाव, ते बघ फेरी लागली दिशांग. बघ, तर आपल्या डेस्टिनेशनला आपण पोहोचलेलो आहोत. ये इलो डायरेक्ट टाकू समुद्रामध्ये, टाकू टाकू फेकून टाकू. किती पाणी आहे. मस्त वाटतंय, पण अजूनपर्यंत रायडर्स लोकांचे व्हिडिओज असे बघितले होते. आडवा आडवा की आडवा, आडवा घ्यायचा ना. हा ह्यांच्याकडे हा उतर. दिशा जेव्हा तिकीट द्या ते कोणाला द्यायचं आहे, ह्यांना द्यायचे. दिशांग थांब इकडे ये. ठीक आहे, चला विचार किती वेळ लागेल. 13 किती वेळ लागतो ताई, किती वेळ. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटाची आपली हे काय बोलतात ते प्रवास, 5 मिनिटाचा प्रवास. दिशांग इकडे ये. आपण ना वरून एन्जॉय करूया. सर चला वरती जाऊया, चला बसायला जाऊ. चला 5 मिनिटं आहेत. दिशांग चल, दिशांग ये. पण आहे, चल ना. चला आपण 5 मिनिटाचा प्रवास ना वरून पण एन्जॉय करूया. हे त्याला पकड. निघाले. हा कसं वाटतंय, हा छान वाटते. मी तर पहिल्यांदाच आली आहे. किती वेळ वाटत नाही ना. तिकडे बघा, कुठे आपल्या गाड्या तिकडे 2 उभ्या आहेत तिकडे साईडला. हा निघाली ना. किती बोलले, 85 रुपीज ना. हो 85 रुपीज. 5 मिनिटामध्ये आपण तिकडे पोहोचतो. गाडीच्या आणि दोन्ही आपल्या हो, सगळे सगळं मिळून 85. तुझ्या किती 85 घेतले ना. आणि हे 5 मिनिटामध्ये आपण पोहोचतो तिकडे. आणि मग तिकडून गॉगल कुठे तुझा, तिकडून 13 किलोमीटर आहे. काय बोलतोय. मागे बघ आता. हा रूट बघितला होता तू, रूट बघितला होतास. गाडी पडणार पण. वाव भारी वाटते ना. खाडी आहे ना. नारळीच्या बागा दिसत ना. पलटी का मारते पण. म्हणजे आपल्याला सरळ जायचंय का. नाही पण तू सरळ असं का मारतोय पलटी. अशी जाते का ती, गोल गोल फिरत जाते का. हा 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 हो बरोबर. हा हा हा
हा बंद झालाय. दिसतोय ना, तोच आहे मोठा. हा. हा, किती सुंदर आहे आपला कोकण ना. पाणी किती नितळ आहे बघा ना. या 5 मिनिटाच्या प्रवासामध्ये आपला काहीतरी किती किलोमीटर वाटते आपले 2 तास वाटते ना. दीड तास 2 तास जर बाहेर रोड गेलो असतो थांबून थांबून आपले 2 तास. हा 5 मिनिटाचा प्रवास आहे. हा. शांती इकडे enjoy करते. आता तिकडून कधी 13 किलोमीटर आहे बोलतात, म्हणजे 26 मिनिटं पकडा. तर आता आम्ही इकडे दाभोळवरून आतमध्ये आलो आता फेरी बोटनी. आता आम्ही चाललेलो आहोत गुहागरला. गुहागर इथून दाखवते 13 किलोमीटर. प्रॉब्लेम असा आला आहे आमचा मोबाईल बॅटरी नाही, मोबाईल बॅटरी चार्जिंग लावायला आम्ही विसरलो. आम्ही जे बोलतो ना धुंदीमध्ये आलो आमच्या. गोवागरला आय थिंक पोहोचलो आपण. बाजूला समुद्राचा आवाज येतो इकडनं. बाजूला समुद्र दिसतोय ना. काय माहिती. नाही, मागे एक होता ना होमस्टे. मागे मला एक दिसलं होमस्टे साठी. हे पण इथे पण लिहिलं होतं. नदी आहे की खाडीचं पाणी आहे. बघा इकडे आणि नारळीची बाग आहे. मस्त छान दिसते. हे बघा काय व्ह्यू आहे. तर संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही बीचवरती पोचलो आणि थोडासा रस्ता वगैरे खराब होता, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला वेळ झाला नाही. मग आम्ही अजून थोडा अर्धा तास आधी पोचलो होतो. तर बीचवरती आल्यानंतर तिकडे बाजूला जे स्टॉल होते, मग दिशांना खायची भूक लागली.
तर मग तिकडे थोडंसं स्नॅक्स वगैरे केलं आणि थोडंसं बीचवरती फेरफटका मारला आणि आम्ही निघालो. आम्ही आलो. आम्हाला ना गुहागरमध्ये येईपर्यंत तरी पण 6च्या आसपास वेळेत झाला. पण नंतर आम्ही पुन्हा एकदा बीचवरती गेलो. म्हटलं बघूया रस्ता वगैरे कसा आहे. शिवाय तिथे राहण्यासाठी आम्हाला होमस्टेसुद्धा पाहिजे होते. मग म्हटलं की बघत बघत जाऊया. तर आम्हाला एक होमस्टे मिळाला, तर तिकडे आम्ही थांबलो. तर तिकडे फक्त राहण्याची सोय आहे. तर म्हटलं की बघू जेवणाचं तसं. पण संध्याकाळी दिशांगला थोडीशी भूक लागली म्हणून त्याला शेवपुरी दिली होती खायला. आणि आताही मग घरी आले तर तो ह्या चिवड्यासुद्धा खाते. पण ते शेवपुरीमध्ये मीठ गोड पाणी वगैरे असं टाकल्यामुळे कसं त्याने नाही खाल्ली, ती 1-2च बाईट खाल्ली. मग आता म्हणतो की आला तर थोडीशी भूक लागली म्हणून सुका खाऊ आणला होता. हा डाएट चिवडा आहे तर तो खातोय. तर आता आम्ही इकडे आलेलो आहोत. थोडंसं फ्रेश वगैरे झालो आहे. तुम्हाला चेहऱ्यावरून दिसतच असेल की थोडंसं ट्रॅव्हलिंगचा थकवा तर असतोच. मग आता फ्रेश वगैरे झाले. मग आता इथून थोड्यानंतर आम्ही थोडंसं काय डिनर वगैरे काय करायचं असेल तर करू. थोडंसं खाऊ, कारण संध्याकाळीच आता खाल्लं आहे. आणि आता उद्या मॉर्निंगला आपण जाणार आहोत बीचवरती. तर मग तुम्हाला उद्या दाखवणार आम्ही गुहागरचा बीच. शिवाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.